हरे नमः। धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भुवरी, भासे जना भुवरी, दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी, वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासाप्रती भासला, व्यासाप्रती भासला, तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला, पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे नमः। सुतोवाच अनर्थां सुपव्रज स्ववृद्धान् जनपदान् स्वकान् दध्मौ दरवरं तेषां विषादं शमयन्निव। भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकाला सांगतात। याप्रमाणे भगवान गोपाल कृष्ण यांचं द्वारकेमध्ये आगमन झालं। द्वारकेमध्ये आगमन होताच भगवंतांनी शंख वाजवला आणि सर्वांना आनंद झाला। भगवान गोपाल कृष्णाचा शंख, त्याचा ध्वनी सर्वांच्या कानावर पडला आणि सर्वांना विषादम शमयन्निव, सगळा विषाद नष्ट झाला, सगळं दुःख नष्ट झालं, सगळा शोक नष्ट झाला। सगळ्यांनी आनंदाने उड्या मारायला सुरुवात केली आणि याप्रमाणे भगवान गोपाल कृष्ण आल्याचं कळाल्याबरोबर त्या ठिकाणी कोण कोण समोर आलेले त्याचे विवरण या ठिकाणी केलेलं आहे। भगवंतांनी भर्तृदर्शन लालसा, आता स्त्रियांना तर आनंद झालाच कृष्णाच्या, पण सर्व प्रजा सुद्धा, सर्व प्रजेला आनंद झाला की आपला पालन पोषण करता भगवान आलेला आहे। आणि तत्रोपनीत बलयो रवेर्दीपमिवादृता, त्यांनी वर्णन असं केलंय की ज्याप्रमाणे प्रत्यक्ष भगवान म्हणजे सूर्य आणि सूर्याचा उदय झाल्यानंतर जसा अंधार नष्ट होतो त्याप्रमाणे भगवान प्रगटल्याबरोबर सर्वांना आनंद झाला आणि या भगवंताच्या आगमनाची वार्ता सर्वांना कळाली। या वेळेला द्वारकेतल्या सर्वांनी आपापल्या दारासमोर कुंभ ठेवलेले होते। पाण्याचे कुंभ हे एक मंगलकारक प्रतीक आहे। मोठमोठ्या घागरी पाण्याने भरून ठेवायच्या, पूर्ण कुंभ पाण्याने भरून ठेवलेले, तोरणं लावलेले, प्रत्येकाच्या घरामध्ये तोरणं होते। जसं एखादा पाडव्याच्या वेळेला आपण तोरणं लावतो, दसरा दिवाळीला लावतो, त्याप्रमाणे सर्वांनी आपले घर शृंगारले, तोरणं लावले, त्याप्रमाणे उंच उंच गुढ्या उभ्या केल्या आणि प्रत्येक त्या ठिकाणी मार्गावर, ज्या मार्गावरून गोपाल कृष्ण येणार आहेत आणि त्या द्वारकेतल्या सगळे मार्ग हे चंदनाने चर्चित केले। सगळीकडे चंदनाचे सडे टाकले, चित्र, ध्वज, पताका सर्वत्र निशाण लावले, मोठमोठे झेंडे उभे केले आणि गंध, पुष्प यांनी संपूर्ण रस्ते सुगंधित करून टाकले। त्याप्रमाणे दध्यक्षत फलेक्षुभी, प्रत्येकाने आपापल्या दाराच्या समोर दही आणि अक्षता ह्या ठेवल्या, दिवे लावले, दीपकही। या ठिकाणी दिवाळी जशी आपण साजरी करतो, दिवाळी कशामुळं तर दीपोत्सव असतो दिवाळी म्हणजे, तसा हा दीपोत्सव साजरा केला आणि बलिवर धूप दीपकही निशम्य प्रेषयामांत वसुदेव महामनाः, वसुदेवाला कळालं, देवकीला कळालं, बाकीच्या सर्व श्रीकृष्णाच्या मातांना कळालं। काय आनंद झाला सर्वांना। भगवान श्रीराम म्हणजे बलराम दादा यांनाही कळालं। भगवान बलराम दादांनी सुद्धा आपल्या सर्वांना आज्ञा दिली, प्रद्युम्न, चारुदेशनं, त्याचप्रमाणे सांब, की तुम्ही सामोरे जा। भगवान येत आहेत, त्यांना सामोरं गेलं पाहिजे। ज्याप्रमाणे सगळेजण प्रहर्ष वेगोट सगळ्यांनी आपापले रथ सिद्ध केले आणि भगवान गोपाल कृष्णाला द्वारकेच्या दारामध्येच स्वागत करण्यासाठी शंख वाजू लागलेत, मृदंग वाजू लागलेत, पणव वाजू लागलेत, गोमुख वाजू लागलेत
ब्रह्मघोष सुरू झालाय, ब्राह्मणांचे वेद मंत्र सुरू झालेले आहेत आणि मंगलमय अशा प्रकारचं वातावरण सर्वत्र झालेलं आहे. त्या ठिकाणी प्रत्येकाला अपेक्षा असते. मोठा माणूस आला म्हणजे त्यांनी आपल्याला काहीतरी द्यावं अशी अपेक्षा असते. म्हणून कला गायक जे होते ते आले. प्रत्येकाला अपेक्षा आहे. काही नृत्य करणाऱ्या स्त्रिया होत्या, काही गायन करणारे बंदी होते, काही गायक होते. तेही या ठिकाणी कलाकार मंडळी समोर आलेली आहे. त्यांनी भगवंताच्या दर्शनासाठी उत्सुकतेने मार्गावरती गर्दी केलेली आहे. बार मुख्याशे शतशो, वेगवेगळ्या नायिका, गणिका, नृत्य करणाऱ्या स्त्रिया, गायन करणारे लोक, त्याचप्रमाणे बंदी आणि भगवंताची स्तुती गाणारे, भगवंताची स्तुती, भगवंताचं महत्त्व गाणारी मंडळी असतात. ही सगळी त्या काळामध्ये थोडक्यात जे कला गायक आहेत, थोडक्यात जे कलोपजीवी, गानोपजीवी, नृत्योपजीवी जो समाज आहे, थोडक्यात लोक समाज. या ठिकाणी मुद्दा एवढाच आहे की भगवंतांनी कोणालाच नाखुश केलेलं नाही. अगदी सामान्यातला सामान्य असू द्या, भगवंताबद्दल त्यांना प्रेम होतं आणि भगवंत त्यांच्याबद्दल दयाशील होते. याप्रमाणे प्रत्यजग मूर्धरी दृष्टा हा त्या भगवंताच्या रथाच्या तिथे सगळेजणांनी गर्दी केली. कशासाठी? देवाला पाहण्यासाठी. तर दर्शनोत्सुका, हा भगवंताला बघायचंय म्हणून गर्दी केली. भगवान कसे दिसत होते याचं वर्णन केलेलं आहे. भगवंतांनी कानामध्ये कुंडल घातलेले होते आणि या कुंडलाची जी आभा आहे, जी शोभा आहे, ती त्यांच्या गालावर पडली होती. भगवंताच्या कुंडलाची आभा त्यांच्या गालावर पडलेली, त्यामुळं भगवान अधिकच शोभायमान दिसू लागले. आणि गायंती चोत्तम श्लोक चरितानि भूतानि भगवान शत्रुबंधू नाम, याप्रमाणे भगवान तिथे आल्याबरोबर प्रत्येकाला भगवान कशा पद्धतीने, भगवंतानी कशा पद्धतीने प्रत्येकाला आवाहन केलं, प्रत्येकाच्याकडे भगवान कशा पद्धतीने पाहत होते याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. भगवान प्रत्येकाकडे प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कसे वागत होते याचं वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात, या श्रीमद भगवंताच्या या मार्गावर वेगवेगळे जे लोक होते त्यांना भगवंताने आशीर्वाद द्यायला सुरुवात केली. या ठिकाणी द्वारकेचं वर्णन केलेलं आहे. द्वारकेमध्ये गोपुरद्वार्ग मार्गेषु या ठिकाणी उद्यान, वेगवेगळ्या प्रकारच्या उद्यानांचं वर्णन आहे. हा नगर रचनेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. नगर कसं असावं? आज आपण नगर रचनाकार आहेत किंवा नगर सुशोभित करणारे लोक आहेत, काही प्लॅनिंग करतात, काही कल्पनेने आपण नगर कसा असावं याचा विचार करतो. त्यावेळेला द्वारका कशी होती? तर त्या ठिकाणी वनांचे प्रकार सांगितलेले आहेत. उद्यान, उपवन, आराम असे 3-4 प्रकार आहेत. त्यापैकी उद्यान म्हणजे काय? सगळ्यालाच आपण उद्यान म्हणतो, तसं नाहीये. त्यांनी म्हटलंय की चित्रध्वज पताकाग्रैर, प्रत्येक ठिकाणी काय स्थिती होती याचं वर्णन केलेले त्यांनी. उद्यान म्हणजे ज्या ठिकाणी फलप्रधानता आहे, फळांची झाडं आहेत त्याला उद्यान म्हणायचं. फुलांची झाडं आहेत ज्या ठिकाणी त्याला उपवन म्हणायचं. आराम म्हणजे ज्या ठिकाणी क्रीडा वगैरे केली जाते आणि थोडा विश्रामगृह आहे त्याला आराम म्हणायचं. क्रीडा करण्यासाठी जागा असते. त्यानंतर गोपुर आहेत, वेशी आहेत, महामार्ग आहेत, शॉपिंग सेंटर ज्याला आज आपण म्हणतो तेही त्या ठिकाणी होतं. अशा भगवंताच्या या नगरीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे आणि प्रत्येक जण भगवंताला पाहण्यासाठी उत्सुक झालेला आहे. भगवंताची स्तुती सर्वांनी करायला सुरुवात केली आणि करता करता ते म्हणतात, भगवंताच्या या प्रभाभिवादनाश्लेष वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने भगवंतांनी आशीर्वाद दिलेले. कोणाला? प्रत्येकाच्या स्तराप्रमाणे.
प्रत्येकाच्या मानाप्रमाणे असं म्हणा. जसं आपण लग्नामध्ये मान असतात तसं प्रत्येकाला मान द्यायचा आहे, पण तो त्याच्या त्याच्या पद्धतीने दिला पाहिजे. प्रभाभिवादन श्लेष, कोणाला वाकून नमस्कार केलाय, वृद्ध लोक आहेत त्यांना वाकून नमस्कार केलाय. कोणाला अभिवादन केलंय, नुसतंच सॅल्यूट मारलाय, अभिवादन केलं, सॅल्यूट मारला, नुसतंच लांबून हात जोडले. कोणाला खूप जवळचा आहे, अरे अरे किती दिवस झाले तुला भेटून, म्हणून त्याला हातात हात घातलाय. सगळ्यांच्या हातात हात नाहीये, हस्तांदोलन केले. कोणाकडे बघून नुसतंच हसले, फक्त स्मित हास्य केलंय. प्रत्येकाच्या स्तराप्रमाणे प्रत्येकाला मान कृष्णाने दिलेला आहे आणि प्रत्येकाला आनंद वाटला. अरे कृष्णाने माझ्याकडे पाहिलं तरी खूप झालं. कारण कृष्ण एवढे मोठे होते की सामान्य माणसाला कृष्णाचं पाहणं सुद्धा आनंददायक वाटलं. कोणाकोणाला आश्वासनं दिले, हा 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 तुमची काळजी मला आहे, तुम्ही काळजी करू नका, तुमच्या इच्छा मी परिपूर्ण करील, आश्वासन दिलं. त्याचप्रमाणे कोण 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 आले होते हो, अहो अश्वपाकेभ्यो, स्वपाकेभ्यो, स्वपाक म्हणजे अत्यंत अंत्यज, जे ज्यांची उपजीविका मांस वगैरे खाण्यामध्ये, शिळं मांस खाण्यात किंवा कुत्र्याचं मांस खाणारी जी मंडळी आहेत, अत्यंत हीन दीन जीवन जगणारी, थोडक्यात अशाला सुद्धा भगवंतांनी आशीर्वाद दिलेले आहेत, त्यांना आश्वासन दिलेले आहे. आश्वासेश्चाश्वपाकेभ्यो वैरश्चाभिमते विभूः स्वयंच गुरुभेवी प्रसादरे स्थविरैरपि. त्या ठिकाणी मोठमोठे ऋषी आले होते, म्हातारे लोक आले होते, कुणी वृद्ध आले होते, कुलवृद्ध आले होते. त्यांना वाकून नमस्कार केला आणि गुरु, विप्र, ब्राह्मण ज्यांना हात जोडून नमस्कार केला आणि कोणाचे आशीर्वचन घेतले. आणि याप्रमाणे कोणाला आश्वासन देत, कोणाला वंदन करत, कोणाला हस्तांदोलन करत, कोणाकडे नुसतं स्मित हास्य करत, कोणाला शब्दाने, तर कोणाला नुसती भुवई उचलून पाहिलं, म्हणजे काय चाललंय बस माझी दखल घेतली, याचा सगळ्यांना आनंद झाला. आणि श्रीकृष्णाला पाहण्यासाठी ही गर्दी, मोठमोठ्या माड्या हुड्यांवरून लोक, त्याचप्रमाणे स्त्रिया पाहत होत्या. हरमान्यरूप विप्र तदीक्षण महोत्सवा, उंच उंच माड्या हुड्यांहून लोक कृष्णाला पाहण्यासाठी, अहो इतक्या दिवसांनी कृष्ण आलेत आणि मोठा पराक्रम करून आलेत, तेव्हा अशा भगवंताला पाहण्यासाठी सर्वांनी गर्दी केली. तदीक्षण महोत्सवा, हा नयनरम्य सोहळा होता. ईक्षण महोत्सव म्हणतात याला. आपण अनेक महोत्सव करतो, महोत्सव म्हणजे मोठे उत्सव. मग हे महोत्सव काही यज्ञ महोत्सव असतो, काही विवाह महोत्सव असतो. हा ईक्षण महोत्सव होता. फक्त पाहणं हाच एक आनंद होता, पाहणं आणि डोळ्याचं पारणं फेडणं, बस. खरं म्हणजे द्वारकेतले लोक रोजच कृष्णाला पाहत होते. त्यांनी म्हटलंय की खरं म्हणजे द्वारकेतले लोकांना रोजच कृष्ण दिसत होते, पण नैव तृप्यंती ही दृश्याः, त्यांची कधी भूक भागली नाही. कृष्णाला पाहिलं, आता बस काय पाहायचंय पुन्हा रोज रोज, असं कधीच वाटलं नाही. रोज कृष्णाला पाहावं, पाहतच राहावं. या कृष्णा दयाळवानी वर्णन केलंय, पाहता पाहता पाहताची वाट, पाहताच. वामन पंडित म्हणतात की कृष्ण पाहता 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 पाहावाची वाटे, पाहता पाहता इतकी तल्लीनता यायची की नको असं कधी वाटायचं नाही. म्हणून नित्यम निरीक्षण मानानम यदि द्वारको कसाम नैव तृप्यंती ही दृश्याः. त्यांचे डोळे कधी कृष्णाच्या दर्शनासाठी एवढे आसुसलेले होते, कधी तृप्तीच झाली नाही, सारखी अतृप्ती. तृप्ती भुकेली ज्याला म्हणतात, भगवंताच्या दर्शनासाठी तृप्ती सुद्धा भुकेली असते म्हणे. भगवंताच्या या कृपा प्रसादासाठी तृप्ती सुद्धा अतृप्तीसारखी भुकेलेली असते. आणि म्हणून ते म्हणतात श्रीनिवास होय अस्थिओ राहा. अहो अजून काय सांगावं, जी लक्ष्मी चंचल आहे, ती चंचल लक्ष्मी सुद्धा भगवंताचे हृदय कमलामध्ये बसलेली आहे, ती त्यांचे पाय सोडत नाही. लक्ष्मी चंचल असून सुद्धा यशोरा पान मात्र मुखम दृश्याम, चरणकमल ती त्यांचं सोडत नाही, त्यांच्या चरणकमलाशी ती स्थिर आहे. म्हणून
बाकीच्या लोकांच्या तर गोष्ट बाजूला, पण लक्ष्मी सुद्धा एवढी चंचल असून ती भगवंताचे पाय सोडत नाही. म्हणून या ठिकाणी वर्णन मोठं सुंदर केलेलं आहे. अतिशय सुंदर असं वर्णन या ठिकाणी श्रीकृष्णाचं दिसतंय. श्रीकृष्ण कसे दिसत होते, त्या रथामध्ये कृष्ण बसले होते. आता बाकीचं तत्वज्ञान तर भागवतात आहेच आहे, पण भागवतकार शुकाचार्य हे प्रातिभ पद्धतीने प्रतिभा त्यांची किंवा काव्यविलास एवढा यामध्ये प्रगटलेला आहे की कशा कशाचं वर्णन करावं. साहित्याच्या दृष्टीने जर भागवतकाराचं वर्णन या ठिकाणी पाहिलं तर श्रीकृष्ण कसे दिसत होते याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. ते म्हणतात श्रीकृष्ण या ठिकाणी कसे दिसत होते तर सीतात पत्र भजनेरुपस्कृता प्रसून वर्षे रविवर्षे पती विषंगवासा वनमालया बभौ घनो यथा कोटुपविद्युत चापलैः. ते म्हणतात श्रीकृष्ण कसे दिसत होते, काय सांगावं. भागवतकारांनी वर्णन असं केलंय ते आपल्या डोळ्यासमोर दृश्य उभं राहतं. ते म्हणतात सूर्यबिंब असावं आणि हे सूर्यबिंब मेघाच्या वरती असावं. दोन्ही बाजूनी 2 चंद्र आणि बाजूला नक्षत्र असावेत. आता सूर्य असल्यावर नक्षत्र कसे दिसतील बरं, एकच चंद्र आहे, 2 चंद्र कसे दिसतील. पण हे सगळं अलौकिक अघटित दृश्य. मेघ आहे, मेघाच्या वर सूर्य आहे, त्याच्या दोन्ही बाजूला चंद्र आहेत, सभोवती नक्षत्र आहे आणि मध्यभागी 2 जोड इंद्रधनुष्य आहे आणि स्थिर विद्युत आहे. वीज चंचल असते, ते काही स्थिर नसते, पण स्थिर आहे. वीज स्थिर आहे, 2 इंद्रधनुष्य एकमेकाला जोडलेले आहेत. तसं भगवान दिसू लागले. कसे तर मध्यभागी कृष्ण आहे, वरती छत्र पांढरं स्वच्छ जणू काही सूर्यासारखं आहे. कृष्ण सावळ्या रंगाचे मेघाप्रमाणे दिसत आहेत. वरती सूर्याचं छत्र, सूर्य जसा असावा तसं छत्र पांढरं शुभ्र शोभतंय. चामर हे चंद्राप्रमाणे शोभतायत. 2 चंद्र 2 चामर आहेत आणि नक्षत्रासारखी पुष्पवृष्टी होते आणि पितांबर झळकतोय विजेप्रमाणे आणि भगवंताच्या गळ्यातली वनमाला इंद्रधनुष्यासारखी. अशी इंद्रधनुष्य एकाला एक जोडल्यावर कसं दिसावं तशी ही वनमाला दिसते. भगवंताचं हे सुंदर रूप सीतात पत्र वेदनेरुपस्कृता प्रसून वर्षे रविवर्षितः पथी पिशंगवासा वनमालया बभौ घनो यथार्कोडुप चाप वैद्युतैः. अशा पद्धतीचं श्रीकृष्णाचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि भगवान गोपाल कृष्ण कसे दिसत होते याचं वर्णन करताना इथे वनमालया बभौ, वनमाला धारण केली कृष्णाने. वनमाला म्हणजे काय हो, आपल्याला वाटतं वनमाला म्हणजे वनातल्या फुलांची माला. नाही, वनमाला शब्द खास वापरलाय. भगवान गोपाल कृष्णच फक्त वनमाला धारण करतायत, बाकीच्यांच्या गळ्यामध्ये वनमाला नव्हती. वनमाला म्हणजे काय याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की तुलसी कुंदार मंदार पारिजातम बभूषतुया. तुळशी, कुंद, मंदार आणि पारिजात यांनी मिळून यांच्या फुलांची असलेली जी माला आहे आणि जी कधीच सुकत नाही. तुलसी कुंद मंदार पारिजाताम भुजस्तुया पंचभीर कथिता माला वनमाले ती कीर्ते. त्याला वनमाला म्हणायचं की जी पायापर्यंत लांब आहे. आपाद लंबिता माला, लंबिनी माला वनमाला ती गीयते. पायापर्यंत असलेली आणि तुळशी, कुंद, मंदार, पारिजात आणि अंबुज म्हणजे कमळ या 5 फुलांनी युक्त असलेली कधीही न सुकणारी जी वनमाला आहे त्यांना वनमाला म्हणायचं. बाकीच्या कोणालाही वनमाला म्हणत नाही. म्हणून श्रीकृष्णाने वनमालया बभौ ही वनमाला धारण केलेली होती. आणि अशा भगवंताचं स्वरूप या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. त्याचप्रमाणे भगवंतानी आल्याबरोबर त्या ठिकाणी प्रविष्ट ग्रहम पित्रोः प्रवेश केला. येता 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 सर्वांना आशीर्वाद देत देत, कोणाला नमस्कार करत, कोणाकडे हसत, कोणाकडे दृष्टी कटाक्ष टाकत, कोणाला नमस्कार करत, कोणाला हस्तांदोलन करत, येत 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 आलेत आलेत आलेत. कुठे आहेत? आलेत, हळूहळू यायला लागलेत. आता कृष्ण जरी वेगवान होते तरी सुद्धा
लोकांची गर्दी एवढी होती की येता 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 वेळ लागला. सुगंध सगळीकडे सुटलेला होता. चंदनाचे सडे टाकलेले होते, तोरणं लावलेले होते. त्याचप्रमाणे सर्वत्र प्रत्येकाने ग्रह सजवलेले होते आणि दिवे लावलेले होते. अशा सुंदर वातावरणात, प्रफुल्ल वातावरणात कृष्णाचं आगमन झालं. कानावर येत होतं, आलेत कृष्ण. आधी कान, जसं श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पाद सेवनम, ही जी नवविधा भक्ती आहे, ही नवविधा भक्तीच आहे. कृष्ण आले, कानाने ऐकलं, मग उच्चार केला, आले का कृष्ण, म्हणजे श्रवण झालं, मग कीर्तन झालं, मग वाट पाहिली, अजून स्मरण झालं, आलं का, आले का, मला मागच्या सगळ्या गोष्टी आठवू लागल्यात कृष्णाच्या. मग पादसेवन, कृष्णाची कुणी पाय धुतय, कुणी पूजा करतय, अर्चनम, वंदनम, दास्यम, कृष्णाची आशीर्वाद कुणी घेते, दास्य करतय. आणि शेवटी आत्मनिवेदनासाठी सगळ्या बायका थांबलेल्या आहेत. कृष्ण आलेत 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 म्हणत 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 आले. आल्याबरोबर कुठे गेले पहिल्यांदा, आपल्या बायकोकडे पळाले असतील म्हणले कृष्ण. ते काही स्त्रैण होते का, आणि त्याला काही एक स्त्री होती का, 16,108 बायका. कृष्ण आल्याबरोबर पहिल्यांदा आपल्या वडिलाकडे गेले, वसुदेवाकडे गेले आणि प्रविष्टस्तु गृहं पित्रोः, वडिलांसाठी स्वतंत्र बंगला होता, त्या बंगल्यामध्ये प्रवेश केला. वडिलांना नमस्कार केला, त्या ठिकाणी त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांच्या 18 वसुदेवाला बायका होत्या, म्हणजे 18 कृष्णाला माता होत्या. त्यापैकी प्रमुख 7 मातांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. पण टीकाकारांनी असं म्हटलं की 7 जरी उल्लेख असला तरी याचा अर्थ 18 समजावा. म्हणून भगवंतांनी सर्व आपल्या मातांना नमस्कार केला. ववंदे शिरसा सप्त देवकी प्रमुखा मुदा, 7 प्रमुख देवकी सहित इतर माता यांना नमस्कार केला. आणि सगळ्या भगवंताच्या माताच होत्या. आनंद वाटला सगळ्यांना, अंतःकरण दाटून आलं, डोळ्यातून अश्रू आले आणि अंतःकरणामध्ये प्रेम दाटून आलं, पुत्र प्रेम दाटून आलं. देवकीने तर कृष्णाला जवळच घेतलं आणि तिने आपल्या डोळ्यातल्या अश्रूंनी कृष्णाला भिजवून काढलं. त्याचप्रमाणे आपल्या मांडीवर घेतलं, स्नेहस्नुत पयोधराहा, तिच्या अंतःकरणामध्ये प्रेम दाटून आलं. त्याचप्रमाणे हर्ष विवलित आत्माना, आनंदही झाला आणि डोळ्यामधून पाणी आलं, हृदय दाटून आलं, कंठ दाटून आला, नेत्र डोळ्यातून अश्रुधारा येऊ लागल्या. कृष्णाकडे किती दिवस झाले. ज्या कृष्णाच्या दर्शनासाठी कंसाच्या एवढ्या तावडीतून कृष्णाला सोडवलंय, तो कृष्ण आज एवढा मोठा महाभारती युद्ध जिंकून आला, तेव्हा आईला काय आनंद झाला असेल. तेव्हा या सगळ्या सप्तमातांना भगवंतांनी नमस्कार केला. तसा तर प्रत्येकाला सप्तमाता असतात असं म्हटलंय. प्रत्येक जणाला सप्तमाता आहेत. जन्मदात्री आई ही आईच आहे, गुरुपत्नी ही आईच आहे, ब्राह्मण पत्नी हिला आई मानावं, राजमहिषी म्हणजे राणी हिला आई मानावं, गोमाता आहे, शुश्रूषा करणारी दाई आहे, ती सुद्धा आईच आहे, आणि भूमाता पृथ्वी देखील आईच आहे. अशा सर्वांना आई मानावं असं म्हटलंय. त्याप्रमाणे मग आता विशद स्वभावानम, आणि भगवंतांनी सर्वांना आई वडील यांना नमस्कार केला, त्यांचे आशीर्वाद घेतले, त्यांचं सांत्वन केलं. आणि पत्न्या पतिं प्रोष्य गृहानुपागतम, आणि मग भगवान गोपाल कृष्ण आपल्या पत्नीच्या या महालांमध्ये गेले. कोणाच्या महालात गेले म्हणले, आधी रुक्मिणीच्या गेले का सत्यभामेच्या? अहो, एका वेळेला. पण महालात जाण्यापूर्वी श्रीकृष्ण आपल्या दारात आलेले हे पाहता क्षणिक सगळ्या स्त्रियांची एवढी गडबड उडाली की आता काय करावं. हातात पंचपात्र घेऊन उभ्या होत्या, त्याचप्रमाणे पंचारती घेऊन उभ्या होत्या, हातात माला घेतल्या होत्या, वस्त्रप्रावरण घेतले होते. आणि कृष्ण आले हे कळाल्याबरोबर आतापर्यंत या स्त्रिया कशा होत्या? पत्न्या पतिं प्रोष्य गृहानुपागतम, प्रोष्य शब्द वापरलाय. प्रोष्य, प्रोष्य म्हणजे प्रोषित भर्तृका. भरत आणि नाट्यशास्त्रामध्ये प्रोषित भर्तृकाचा उल्लेख केलेला आहे. कालिदासांनी सुद्धा त्यांच्या मेघदूतात या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. प्रोषित भर्तृका म्हणजे
जिचा पती बाहेरगावी गेलेला आहे अशा स्त्रियांनी कसं वागावं याचे नियम आहे. तेव्हा अशा स्त्रियांनी आचारसंहिता त्यांनी दिलेली आहे. कोणती तर समारंभामध्ये कोणत्याही समारंभात सहभागी व्हायचं नाही, शृंगार करायचे नाहीत, मोठ्याने हसायचं नाही, पान विळा वगैरे खायचं नाही, नहायचं वगैरे नाही, नवीन कपडे सुद्धा घालायचे नाही. ज्या स्त्रियांचा पती बाहेरगावी गेलाय त्या स्त्रियांनी, आतापर्यंत ज्या सगळ्या स्त्रिया असं वागल्या की त्या कोणत्याही समारंभात गेल्या नाहीत, कोणत्याही प्रकारचे वस्त्रप्रावरण नवीन घातले नाहीत, आणि आता मात्र न्हावून धुवून त्याचप्रमाणे नवीन अशा प्रकारचे वस्त्रालंकार धारण करून पती समोर आल्या. त्याने असं म्हटलंय की पती समोर जर यायचं झालं तर कधी मळक्या वस्त्रात येऊ नये, विस्कटलेल्या केसाने येऊ नये, कपाळाला कुंकू न लावता येऊ नये, हातात बांगड्या न घालता येऊ नये. अतिशय भारतीय संस्कृती अलौकिक आहे. भारतीय संस्कृतीने काही गोष्टी सूचित केलेल्या आहेत कसं यावं, आणि म्हणून पती समोर मलिन न येता आपल्या कहाण्यांमध्ये हे सांगितलेलंच आहे. सगळ्या श्रावण महिन्यातल्या कहाण्या याच्यावरच आहेत सगळ्या. पतीच्या समोर कशी आली आणि मग चांगली आली तर तिला आशीर्वाद आहे, वाईट आली तर तिला 12 वर्ष दुःख आहे. याप्रमाणे या सगळ्या स्त्रिया भगवंताच्या भेटीसाठी इतक्या आतुर झालेल्या होत्या की सगळ्या न्हावून धुवून त्याप्रमाणे वेण्या कुंकू वगैरे करून नवीन वस्त्र प्रावरण धारण करून हातामध्ये पंचारत्या घेऊन उभ्या होत्या. पण आता कृष्णाला प्रत्येकीला असं वाटलं की कृष्ण आपला पती आहे, त्याला आलिंगन द्यावं, पण सगळ्यांच्या समोर कसं देणार, म्हणून त्याने आपल्या मुलांना पाठवलं म्हणे. असं भागवतकारांनी वर्णन केलंय. ते म्हणतात आपल्या मुलांना पाठवलं, जा तुझे वडील आले, आणि मुलांना कृष्णाने आलिंगन दिल्याबरोबर यांनी त्यांचं आलिंगन पाहिलं आणि दृष्टीनेच भगवंताला एकरूप झाल्या, भगवंताशी तद्रूप झाल्या, दृष्टीनेच भगवंताला स्पर्श केला असं त्यांनी म्हटलं. आणि म्हणून ते म्हणतात पत्न्या पतिं प्रोषित ग्रहानुपागतम विलोक्य संजात मनोमहोत्सवा, आणि साकम व्रतैर्व्रीडित लोचनाननाः. साकम या सगळ्या स्त्रिया व्रीडित लोचनाननाः लज्जायमान झाल्या, लाजल्या. त्यांच्या अंतःकरणामध्ये स्त्री सुलभ लज्जा उत्पन्न झाली आणि त्यांनी त्या उभ्या राहिल्या. तमात्मजैर, तमात्मजैर म्हणजे आपल्या मुलांना पाठवलं, आत्मज म्हणजे मुलगा, आपल्या आत्मजाला पाठवलं आणि त्यांना भेट घेऊन त्यांचं आलिंगन कृष्णाने दिल्याबरोबर या नात्याचं समाधान प्राप्त झालं. तमात्मजैर दृष्टीभिरांतरात्मरा दुरंत भावा परिरे भिरे पतिम. आपल्या पतीला आपणच स्पर्श केलाय मुलाच्या रूपाने असं गृहीत धरलं, आणि याप्रमाणे डोळ्यामध्ये अश्रू दाटले होते या सगळ्या स्त्रियांच्या. मात्र कारण खूप वर्षांनी, खूप दिवसांनी आणि मोठ्या बाक्या प्रसंगामधून कृष्ण या महाभारती युद्ध समाप्त करून आलेत, हा आनंद होता. त्यामुळं डोळ्यातून जर अश्रू आणले असते तर दुःख वाटलं असतं. म्हणून रडायचं नाही, अशा प्रसंगी रडू नये. अशा प्रसंगी माणसाने हसतमुख असलं पाहिजे. पण डोळ्यात तर अश्रू आले, काय करावं, ते अश्रू तसेच डोळ्यामध्ये ठेवले म्हणे. आणि निरुद्धम अप्यास्त्र दबदम, आपल्या डोळ्यामधले अश्रू निरुद्ध केले, आवरले, आणि मग नेत्रयोर विलज्जितीना मृगोर्य वैक्लवात, आणि भगवंताकडे एक अनिमिष नेत्राने पाहत राहिल्या. पापण्या सुद्धा मिटल्या नाहीत, भगवंताकडे पाहत राहिल्या. आणि भगवंताच्या या रूपाचं वर्णन त्यांनी केलंय की भगवंता इतका सुंदर दिसत होता की त्या भगवंताकडे पाहतच राहावं. यद्यप्यसो पार्श्वगतो रहोगत, भगवंताच्या रूपाचं वर्णन करताना ते म्हणतात तस्यांघ्री युगम नवम नवम तथापि तस्यांघ्री युगम नवम नवम. भगवंत रोज नवा वाटत होता. जरी त्यांचे पतिराज होते तरी प्रत्येकीला भगवान रोज नवा वाटत होता. पदे पदे का विरमेत तत्पदा चलापि यच्छीर्ण जहाती कर हेचित. ते म्हणतात पदे पदे का विरमेत तत्पदा. अहो रमा सुद्धा, लक्ष्मी सुद्धा ज्या भगवंताच्या चरणाशी रममाण झाली, एवढी चंचल असून सुद्धा ती स्थिर झाली फक्त भगवंताच्या जवळ. आणि म्हणून या चलापि यच्छीर्ण, ती त्या ठिकाणी अचल झाली.
ती जरी चंचल असली तरी अचल झाली. म्हणून एवं नृपाणाम क्षितिभार जन्मना. त्यांनी म्हटलंय ज्या भगवंतानी या मध्ये अवतार धारण करून एवढ्यासाठीच अवतार धारण केलेला होता. कोणता? क्षितिभार जन्मना. सगळ्या पृथ्वीवरचा भार कमी करायचा आहे, दुष्टांना नष्ट करायचंय आणि पुण्यकारक लोकांचं पुन्हा राज्य स्थापित करायचंय. स्वधर्म स्थापन या ठिकाणी करायचं, दुष्टाचा संहार करायचा. यासाठी धर्मस्थापनार्थ आहे आणि या ठिकाणी दुष्टाच्या नाशासाठी भगवंत सतत अवतार धारण करतो. हाही अवतार त्यासाठीच आहे. त्यामुळं मक्षोहिणी परिवृत्त तेजसाम. ते म्हणतात हजारो अक्षोहिणी सैन्य भगवंतांनी ठार मारण्यासाठी युद्ध या ठिकाणी घडवून आणलं. आणि विधाय वैरम श्वसनो यथा नलम. उदाहरण देत असताना ते म्हणतात की ज्याप्रमाणे अरण्यामध्ये एखादा अग्नी लागतो, अरण्यामध्ये अग्नी लागतो आणि हा अग्नी लागल्याबरोबर तो वेळूच्या मधून अग्नी लागतो आणि जसा वेळूच्या मधून वारा वाहतो तोच वारा अग्नीला अधिकाधिक वाढवतो आणि सगळं वन जाळून टाकतो. त्याप्रमाणे वेळूच्या संघर्षातून एकमेकाला वेळू घासतो. त्या घासण्यामधून, त्या घर्षणामधून आग येते किंवा आग लागते आणि आग पुन्हा वाऱ्याने वाढते. वेळूमुळेच आग वाढते आणि वेळूमुळेच आग लागते आणि संपूर्ण वन जसं जळून खाक व्हावं त्याप्रमाणे भगवंतांनी स्वतःवर काहीही न घेता महाभारत युद्ध कोणाकोणात झालं? कौरव पांडव. आणि कृष्णाचा काही संबंध नाही. म्हणजे केलं कृष्णाने, पण कृष्ण त्यातून अलिप्त राहिले. ते म्हणतात मी अलिप्त आहे, मी फक्त साक्षी आहे, मी यामध्ये जबाबदार नाही. जबाबदार तुमचे तुम्हीच आहेत. दुर्योधन वाईट वागला म्हणून युद्ध करण्याची पाळी आली, मी काय करू त्याला? आणि तुमच्या प्रतिज्ञा तुम्हालाच कारणीभूत ठरल्या, मी काहीच करू शकत नाही. याप्रमाणे कृष्ण म्हणाले की मी सगळं घडून आणलं, पण भगवंतांनी कुठेही स्वतःचे गोवे, विकल्पाचे गोवे स्वतःवर येऊ दिले नाहीत. म्हणून ते म्हणतात निरायुधा, हातात शस्त्र न घेता सगळं काही कृष्णाने केलं. पण लोक कृष्णाचं नाव घेत नाहीत, कौरव पांडवांचं घेतात. असो, ज्याप्रमाणे ते म्हणतात रेमे श्रीरत्न कोटस्थो भगवान प्राकृतो यथा. मोठा मार्मिक शब्द त्यांनी वापरलाय की भगवान हे खरोखर या ठिकाणी अवतीर्ण झाले होते. आपल्या मायेच्या द्वारे ते सगळं विश्व संचालन करतात, विश्वामध्ये विश्वनिर्मिती, विश्वपालन, संहार करतात. आणि या जन्मात तर कृष्णाने या अवतारामध्ये तर 16,108 बायका केल्या. लोक म्हणतात काय स्त्रैण हो कृष्ण, काय बायकांच्या नादी लागला? रेमे स्त्री रत्न कूटस्थो. स्त्रीकडे पाहिलं की श्रीकृष्णाने तिला पत्नी म्हणून स्वीकारलंच म्हणे. अहो 16,108 बायका. आणि त्या भौमासुराच्या कडल्या 16,100 स्त्रियाबरोबर कृष्णाने लग्न केलं. त्यांची जात पाहिली नाही, त्यांची पात पाहिली नाही, त्यांचा धर्म पाहिला नाही, त्यांचं गोत्र पाहिलं नाही, त्यांचं कुळ पाहिलं नाही. का? त्याचं कारण ते म्हणाले हे मला शरण आल्यात तर माझ्या आहेत, त्या मला शरण आल्यात, त्यांना दुसरीकडे जायला कुठेही रस्ता नाही. त्या शेवटी आत्महत्या करतील, आड विहीर जवळ करतील, कुणीही जवळ करणार नाही तर मी त्यांना जवळ करतो. म्हणून ज्या कृष्णाला पतित म्हणून शरण आल्या, कृष्णाने त्याचं पालन केलं. पतिताचं रक्षण करण्याचं धर्म माझा आहे. त्यामुळं ते म्हणतात की स्त्री रत्न आहे. स्त्री रत्नो दुष्कुळादपी असं म्हटलंय. स्त्री हे रत्नच आहे. ते जरी कोणत्याही कुळातलं असलं तरी तिला रत्नच मानावं. त्यामुळं ते म्हणतात की रेमे स्त्री रत्न कूटस्थो भगवान प्राकृतो यथा. रेमे रममान झाले. लोकांना वाटलं तसं. लोकांना वाटलं काय हो, कृष्ण आपल्या बायकांचंच ऐकतो, बायकांच्याच म्हणण्यामध्ये तो तल्लीन आहे. अहो काय ती सत्यभामा काय म्हणली, मला पारिजात पाहिजे, तर इंद्राबरोबर युद्ध केलं बायकाच्या म्हणण्यासाठी. ऐकलं ना बायकोचं, बरोबर आहे, ऐकलं. ती म्हणली मला यायचंय तुमच्यावर युद्धाला, कृष्णांनी नेलं तिला. काय बायकाचंच ऐकलं कृष्णाने.
रुक्मिणी रडू लागली तर कृष्णाने तिचं सांत्वन केलं. म्हणजे बायकांच्याच नादी लागलेला आहे कृष्ण. लोकांना असं वाटलं प्राकृतो यथा, लोकांना वाटलं की श्रीकृष्ण प्राकृत आहे, सामान्य आहे. सामान्याप्रमाणे लोकांनी कृष्णाकडे पाहिलं, पण कृष्णाचं मोठेपण कुणाला कळलं नाही. ज्यांनी ज्या पद्धतीने पाहिलं त्यांना तसा दिसला. शिशुपालाने नाही का, शिशुपाल म्हटलं काय हो, त्यांनी शिव्या दिल्या कृष्णाला, याची काय पूजा करता का हो, याला आईचा पत्ता नाही, बापाचा पत्ता नाही, कोणी म्हणे नंदाचा, कोणी म्हणते वसुदेवाचा, अहो कोणाचा याचाच पत्ता नाही, याच्या आई बाप यांचा पत्ता नाही. हा गवळी आहे, हा गवळी असल्यामुळं हा गाईच्या मागेच जाणार आहे. यांना काही संस्कार आहेत का म्हणले, यांना हे दारू पिणारे लोक आहेत. आणि हे समुद्रामध्ये वस्ती करून राहिला, याला गावात राहायला जागा नाही, समुद्रात जाऊन राहायला. बहिष्कृत, हा सगळ्या गावाच्या बाहेर बहिष्कृत केलंय म्हणले याला. आता सर्व धर्म बहिष्कृत, हा सगळ्या धर्माच्या बाहेर जाऊन राहिला. हे सगळं खरं आहे ना. आणि याला काही नाव आहे का रूप आहे, बरोबर आहे, याला नाव नाही, याला रूप नाही, याला धर्म नाही, याला कुणी आपलं मानत नाही, याला एक आई नाही, याला एक बाप नाही. म्हणजे हे सगळं खरं आहे का, तर शिशुपाल शिव्या म्हणून कृष्णाकडे त्याला दोष देण्यासाठी पाहतो, तेही खरं आहे. कृष्णाकडे ज्यांनी जसं पाहिलं तसा कृष्ण आहे. कृष्ण परब्रह्म म्हणून ज्यांनी पाहिलं त्यांना परब्रह्मत्वाचा साक्षात्कार झाला. कृष्णाकडे ज्यांनी चोर म्हणून पाहिलं, कृष्णाकडे ज्यांनी तो कमी दर्जाचा आहे म्हणून पाहिलं, त्यांना कृष्णाने नष्ट करून टाकलं. आणि सखा मारीला अहम मामा, नाथ महाराजांनी म्हटले, कारण हा शिशुपाल म्हणतो आणि दुर्योधनही म्हटलाय. दुर्योधनाकडे जेव्हा कृष्ण गेले तेव्हा दुर्योधनाने सगळ्या राजांना सांगितलं, तुम्ही उठून उभा राहायचं नाही. अहो कृष्ण किती दुष्ट आहे, आपल्या मामाला मारलं म्हणले. मामाला कोणी मारतं का, खोट आहे का, खरंच आहे ना. तो सखा माम, हा कंस मामा हा एवढा सखा असताना, आईचा भाऊ असताना त्याला मारलं. मग का मारलं ते नाही पाहिलं, पण मारलं हे खरंय. अहो बायकांना कोणी मारतं का, बायकांवर कोणी शस्त्र उगारतं का. यांनी तर पुताना जन्माला मारली, स्त्री मारली हो म्हणले. यांनी स्त्रीची हत्या केली. हा स्त्री हत्या करणार आहे, हा बाल हत्या करणार आहे, हा मामाची हत्या करणार आहे. खरंय काय खोटं आहे याच्यात. किंवा कृष्णाकडे ज्यांनी ज्या पद्धतीने पाहिलं त्याला कृष्ण तसा दिसला. म्हणून ते म्हणतात उद्दाम भाव पिशनाम वल्गुहास व्रीडावलोक निहितो मदनोपी वासाम झमुय्य चाप मजहात प्रमोदोत्तमास्ता यसेंद्रियम विमधून कही कर्ण शेकुहू. कृष्णाकडे ज्यांनी जसं पाहिलं तसा कृष्ण दिसला. म्हणून ते म्हणतात ज्या भगवंताच्या अलौकिक अशा प्रकारच्या कृत्याचा लोकांना अर्थ लागला नाही, म्हणून कृष्ण विक्लिष्ट कर्मणः असं वर्णन भागवतकारने अनेकदा केलेले आहे. कृष्ण विक्लिष्ट कर्मणः, कृष्णाचं कर्म कोणाला कळायचं नाही. कृष्णाचा जन्मही दिव्य आहे. दिव्यम जन्मचमे कर्मम, माझा जन्मही दिव्य आहे, माझं कर्मही दिव्य आहे, माझी उत्पत्ती वेगळ्या पद्धतीने झालेली आहे. त्यामुळं कृष्णाच्या कौशल्याचं, कृष्णाच्या वागण्याचा अर्थ कुणाला लागत नाही. ते म्हणतात असे हे कृष्ण 16,108 स्त्रियांच्या सोबत होते. उद्दाम भाव पिशनाम वल्गुहास. भगवान गोपाल कृष्ण हे निर्मल मधुर अशा प्रकारच्या हृदयांचे आणि ज्यांच्या हास्यामध्ये माया होती, ज्यांच्या वागण्यामध्ये चतुराई होती, चतुरस्त्रता होती. आणि एवढ्या सगळ्या स्त्रिया सोम असताना सुद्धा स्त्रियांच्या अप्रमाण विदो भरपूर. आपल्या स्त्रियांच्या भगवान कधीच स्त्रियांच्या वश झाले नाही, स्त्रियांना वश झाले नाहीत. यसेंद्रियम विमिथितम कुहकर्ण शेकुहू. भगवंताचे इंद्रिय हे कधीच स्त्रियांनी वश करू शकले नाहीत. या स्त्रियांना भगवंताचा अर्थ लागला नाही. आणि त्यामुळे ते म्हणतात महादेवाने मदनाचं धनुष्य जाळलं, मदनाला जाळलं. ते महादेव सुद्धा मोहित झाले, पण कृष्ण मोहित झाले नाहीत. कृष्ण या स्त्रियांच्या उद्दाम भाव पिशुना, अनेक 16,108 स्त्रिया होत्या. त्या स्त्रियांच्या
हास्य, लास्य, त्याचप्रमाणे त्यांचे कटाक्ष, त्यांचं बोलणं, त्यांचं चालणं, त्यांचं लाजणं, त्यांचं आग्रह करणं, हे सगळं खरं होतं. पण कृष्ण त्याच्यात कधी फसले नाहीत, कोणाच्याही कटाक्षामध्ये भुलले नाहीत, कोणाच्याही शब्दामध्ये अडकले नाहीत, या विभ्रमांना वश झाले नाहीत. त्यांच्या हृदयामध्ये काम होता, पण तो हा त्याचा नियंत्रित होता. त्या भगवंताच्या अंतःकरणामध्ये काम उत्पन्न करू शकल्या नाहीत. कुहक म्हणजे कपट. भगवंताच्या मध्ये त्यांच्या सोबत राहून सुद्धा भगवंताला त्या आकृष्ट करू शकल्या नाहीत. जगावर विजय मिळवणारा मदन पण तो कृष्णाचा पुत्र झाला. वर्णन त्याने असे केलंय, एवढा मोठा मदन आहे जो महादेवाला सुद्धा भ्रमित करणार आहे. मोहिनी अवतारामध्ये महादेव सुद्धा मोहिनीच्या मागे धावले, पण कृष्ण असे धावले नाहीत कोणाच्या मागे. का तर आपल्या स्वतःवर त्यांचं परिपूर्ण लक्ष होतं. त्यांचं आकर्षण हे भगवंताला, सगळ्या जगाचं आकर्षण आणि जगाला भगवंताचं आकर्षण. पण भगवंत कोणाच्याही आकर्षणात दुग्ध झाले नाहीत. मन्मथाचा बाप कृष्ण माझा. कृष्ण हा मन्मथाचा बाप आहे. मन्मथ म्हणजे मदन, मदनाचा बाप कृष्ण आहे. रूपा भाळला कंदर्प, तेने कृष्ण केला बाप. रूपा भाळला कंदर्प, कृष्णाचं रूप कंदर्पाला सुद्धा मोहित करणारं होतं. त्याने कृष्णाला वडील केलं. मन्मथ जन्माला आला, मदन जन्माला आला. आणि असे गोपाल कृष्ण कोणाच्याही नियंत्रणात कधी आले नाहीत. ते सामान्य लोकांना सामान्य दिसले. ते प्राकृतो यथा, लोकांना ते प्राकृत वाटले, पण कृष्ण प्राकृत नव्हते, ते अप्राकृत होते. ते मायेच्या ताब्यात कधी नव्हते, माया त्यांच्या ताब्यात होती. त्यामुळं ते असंगी होते. लोक त्यांना संगी मानू लागले. स्त्रैण नव्हते. लोकांना वाटलं की 16,108 स्त्रिया आहेत, पण आपण म्हणतो ना 16 सहस्र भोगनी ब्रह्मचारी म्हणविसी. हे काय तत्व आहे? 16 सहस्र भोगनी ब्रह्मचारी म्हणविसी. तेव्हा कृष्णाचं हे अलौकिकत्व त्या शब्दामधून आपल्या लक्षात येईल. प्रकृती म्हणजे संसारात राहून सुद्धा ते आसक्त नव्हते. एवढ्या स्त्रियांच्या मेळाव्यात होते, त्यांच्या कटाक्षात, त्यांच्या हाव भाव, कटाक्ष, शब्द, भाषा, लाजणं, मुरकणं या सगळ्यामध्ये होते. पण कृष्ण मोहित झाले नाहीत, कारण त्यांची बुद्धी स्थिर होती. अप्रमाण विदो भरतूर. अप्रमाण विदो भरतूर. भरतू म्हणजे हा पतिराज. अप्रमाण एवढे मोठे अगदी रुक्मिण्याधिक स्त्रिया ज्यांना सुद्धा कृष्णाचा थान लागला नाही, पत्ता लागला नाही, त्या कृष्णाच्या मनाचा थांग त्यांना लागू शकला नाही. म्हणून अप्रमाण विदो भरतूर असं म्हटलंय. अप्रमाणविद म्हणजे काय? प्रमाण म्हणजे आपण वेगवेगळे प्रमाण मानतो. शास्त्रामध्ये प्रामुख्याने 9 प्रमाणांचं वर्णन आहे. प्रमुख 4 प्रमाणांचं सुद्धा वर्णन आहे. कोणतं? प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शाब्द. प्रत्यक्ष प्रमाण. प्रमा म्हणजे ज्ञान. ज्याने आम्हाला ज्ञान होतं त्याला प्रमाण म्हणतात. म्हणजे समजा आपण डोळ्याने पाहतो, म्हणजे मी प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलो म्हणजे ते खरं आहे असं आपल्याला वाटतं. प्रमाण डोळ्याने पाहणे हे प्रत्यक्ष प्रमाण झालं. आता याची सगळी मर्यादा आहे, तो विषय वेगळा आहे, तो आपण नंतर बघू. की प्रत्यक्ष डोळ्यांनी जरी दिसत असलं तरी ते खरं नसतं. पाण्यात काठी वाकडी दिसते की नाही, पण ती वाकडी आहे का? नाही. का? ती दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं. म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाला मर्यादा आहे. तर प्रत्यक्ष, त्यानंतर अनुमान. आज ढग आले, बहुधा पाऊस येईल, हे अनुमान झालं. पाऊस आला का? नाही आला. तुम्ही तर म्हणलात पाऊस येईल. वाटलं मला, माझा अनुमान आहे. अनुमान चुकू शकतो. भगवंताच्या बाबतीत प्रत्यक्ष प्रमाण लागू पडत नाही, कारण तो काही दृश्य विषय नाही, डोळ्याने दिसणारा नाही. अनुमान लागू पडत नाही, कारण आपली बुद्धी भगवंतापर्यंत जाऊ शकत नाही, म्हणून अनुमान लागू शकत नाही. उपमान, कोणाची उपमा द्यावी? गगनम गगनाकारम सागर सागरोपमा. आकाशाला उपमा द्यायची तर आकाशाशी द्यावी लागेल. सागर कसा आहे म्हणले? समुद्र केवढा असतो?
समुद्रच पाहिला नाही मी. नदी एवढा असतो का हो? नाही हो. नदी एवढा असतो काय? मग तळ्या एवढा असतो का हो? नाही. नाथसागर, नाथसागर जरी म्हणलं तरी त्यालाही मर्यादा आहे. सागर सागरच असतो. सागरच सागर उपमा. त्याप्रमाणे भगवंताला भगवंताचीच उपमा आहे, दुसरी उपमा नाही. म्हणून अप्रमेय ते म्हणतात अप्रमाण विदो भरतूर. भगवान कोणत्याच प्रमाणांनी सिद्ध करता येऊ शकत नाही. शोधता येत नाही, कारण भगवान प्रमाणाच्या पलीकडचा आहे. म्हणून अप्रमाण. अप्रमाण म्हणजे प्रमाणाच्या पलीकडचा आहे. त्याला कोणत्याही ज्ञानाने जाणता येत नाही. मग कशाने जाणता येतं? फक्त भक्तीने जाणता येतं. फक्त निस्सीम भक्तीने भगवान कळू शकतो. ज्ञानाच्या पलीकडचा आहे तो ज्ञानाच्याही पलीकडे असल्यामुळं या भगवंताचं ज्ञान आपल्याला करून घ्यायचं तर ते फक्त संवेदनाच्या पातळीवर आहे. संवेद भगवान हा संवेदन पातळीवर. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. हा स्वसंवेद्य आहे. तो जाणू आपण शब्दाने जाणू शकत नाही, फक्त संवेदनेनेच जाणू शकतो. आपल्यालाच अनुभव येऊ शकतो. बाकीच्या कोणालाही हा अनुभव येऊ शकत नाही. या दृष्टीने जसं नामदेव महाराजांनी म्हटलंय, माझे मज कळले, माझे मज कळले, माझे मज कळले प्रेम सुख. मला प्रेमाचं वर्णन नाही करता येत, माझं मला कळालं बस झालं. हा आनंद रूप भगवान आहे. म्हणून अप्रमेय भगवान प्रमेयाच्या पलीकडचा आहे. तिथे प्रमेय आणि प्रमाण हे लागू शकत नाहीत. अप्रमाण विदो भरतूर ईश्वरम मतयो यथा, असं भागवतकार म्हणतात. ईश्वर कसा आहे? तुमच्या बुद्धीप्रमाणे तुम्ही विचार करा. भगवान हा शब्दाने आपल्याला सांगता येत नाही. म्हणून तो ईश्वरम मतयो यथा. मत अनेक मत आहेत, अनेक मतांतर आहेत. आणि हे अनेक मतांतर ज्याप्रमाणे हत्ती आणि 6 आंधळे यांचा दृष्टांत आपण नेहमी देत असतो. गावामध्ये हत्ती शेवटी एक आहे. म्हणून पंचायतनाची उपासना शंकराचार्यांनी सुरू केली. ज्या वेळेला वेगवेगळे देवता
कुणी सूर्याचीच उपासना करायची, कुणी गणपतीचीच करू लागले, कुणी महादेवाचीच करू लागले, कुणी विष्णूचीच करू लागले, कुणी देवीचीच करू लागले आणि एकमेकांमध्ये असमन्वय निर्माण झाला. मग शंकराचार्यांनी पंचायतन पूजा सुरू केली. ते म्हणले हे सगळे 5 देव एकच आहेत, एकाची पूजा करा बरं एकत्र, म्हणजे तुम्ही एक होताल. शेवटी लोकांना एक केलं पाहिजे. लोकांना विभागून लोकांच्या मध्ये भांडण लावून उपयोग नसतो. लोकांमध्ये दैवतांच्या बाबतीत एकी, तीर्थांच्या बाबतीत एकी. म्हणून वारकरी संप्रदायाने एक देव आणि एक तीर्थ, बस विठ्ठल हा देव आणि चंद्रभागा ही तीर्थ. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल. इशी एकीकरण, एकात्मता, समन्वयात्मता निर्माण केली. तो वारकरी संप्रदाय म्हणून मोठा झाला. या ठिकाणी सांगायचं तात्पर्य असं की ईश्वरम मतयो यथा. लोक आपापल्या पद्धतीने ईश्वराचा विचार करतात, पण आपण समन्वित विचार केला पाहिजे, समन्वय साधला पाहिजे, तरच भगवान आनंद रूप आहे तो आपल्याला कळेल, नाही तर ईश्वर आपल्याला कळणार नाही. ज्याप्रमाणे या अध्यायामध्ये भगवंताचं अलौकिकत्व आपल्याला मांडलेलं आहे आणि भगवान कोणत्या प्रमाणाने कसा सिद्ध करता येत नाही हे सांगितलेलं आहे. आणि भगवंताचा मोठेपणा, एवढ्या सगळ्या स्त्रियांच्या मेळाव्यात राहून सुद्धा भगवान कसा अलिप्त होता, भगवान कसा स्वतःचं सामर्थ्य, संपन्नत्व त्यांनी कसं जपलं होतं, कोणाच्याही तो अधिकाराखाली कसा आला नाही आणि कोणाच्याही आकर्षणामध्ये आला नाही. प्रत्येक जण कृष्णाकडे आकर्षित झालं, पण कृष्ण मात्र स्थिर राहिला. कारण त्याच्याशिवाय सूर्य स्थिर आहे आणि बाकी सगळे ग्रह फिरतायत त्याच्या भोवती. तसं भगवान गोपाल कृष्ण स्थिर राहिले आणि भोवती सगळ्या स्त्रिया फिरत राहिल्या. पण सगळ्या स्त्रिया त्यांच्या गुरुत्वाकर्षणात, त्यांच्या आकर्षणात, सौंदर्य आकर्षणात एकरूप झालेल्या होत्या. अशा पद्धतीने श्रीकृष्णाचा मोठेपणा, थोरवी, अलौकिकत्व, अप्रमाण विदो भरतुर ईश्वर मतयो यथा. रेमे स्त्रीरत्न कुटस्थो. प्रत्येक जणाला कृष्ण प्राकृत वाटला, पण तो प्राकृत नव्हता, अप्राकृत होता, अलौकिक होता. हे या भागवतकारांनी या ठिकाणी आपल्यासमोर मांडलेलं दिसतं. ज्याप्रमाणे या अध्याय समाप्त झाला. आता उद्याच्या चिंतनामध्ये धर्मराजाचं राज्य आणि त्यानंतर परीक्षितचा जन्म कसा होईल या संबंधित विवेचन करतील, तो उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक गौरधर विठ्ठल.